हा आमचा कृषी मदतनीस रमेश जाधव कापसाची व्यवस्थित निगा केली आहे. वेळेवर खत, पाणी आणि फवारणी वेळेवर केली आहे, कारण आम्हाला जास्त वेळ मिळत नाही. कापसाची लागवड दिनांक 9 जून 2024 रोजी केली आहे आणि कापूस लागवड ठिबक सिंचनवर केला आहे. फाउंडेशन खत 14-14 टाकून केलं आहे. कापसाचा अंतर 4 फूट बाय 2 फूट आहे. प्रभात कंपनीचे श्री मगर साहेब यांनी आम्हाला ही व्हेरायटी दिली आहे. PCH 205 नावाची ही व्हेरायटी आहे. अतिशय उत्कृष्ट कापूस आहे. बोंडाची साईज मोठी आहे आणि सेटिंग उत्तम प्रकारे होत आहे. त्यामुळे प्रभात PCH 205 ही व्हेरायटी शेतकरी बांधवांना लावायला काही हरकत नाही, कारण ही आपल्या एरियामध्ये चांगली येत आहे. एका कापसाला झाडाला साधारणतः 50 ते 60 बोंड निभरलेले आहेत आणि अजून एक 30-35 लागतील अशी आशा आहे. प्रत्येक कापसाचा शेंडा खुडलेला आहे. यामुळे आपण कापसाची हाईट 4.5 फुटापर्यंत झाल्याच्या नंतर कापसाचा शेंडा खोडून घ्यावा. यामुळे आपण टाकलेला खत, NPK हे अन्नद्रव्य कापसाला कमी पडणार नाहीत आणि कापसाची कायिक वाढ थांबल आणि फळफांद्या फुटवे जास्त करतील. त्यामुळे फळफांद्याला जास्त
माल पकडल. बोंड चापे फुटव्याला जास्त पकडतील, फळ फांद्याला पकडतील. त्यामुळे आपण कापसाचा शेंडा खोडलेला उत्तम. कुठलेही जास्त महागाच्या फवारण्या न करता कापसाला वेळेवर फवारणी करावी. वेळ चुकवून फवारण्या करू नये. आत्तापर्यंत ह्या कापसाला फक्त 5 फवारण्या झाल्यात. 5वी कालच मारली आहे. कापसाची PCH 205 ही व्हेरायटी अतिशय उत्तम वाटते. उत्तम प्रकारे आपल्या जमिनीला येत आहे. त्याची बोंड साईज पण मोठी आहे आणि झाड पण उत्तम रोगशीकीडींना प्रतिरोधक आहे. ही म्हणून ही व्हेरायटी आपण लावायला हरकत नाही. PCH 205. धन्यवाद.